लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू कशामुळे झाला होता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही। मराठी चित्रपटसृष्टी ओळखली जाते ती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गजांमुळे। या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता। विनोदी अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटाचा प्रमुख नायक बनून प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर ही पोकळी प्रकर्षाने जाणवली। अभिनेत्री रुही सोबत त्यांनी आपला संसार थाटला होता। रुही बेर्डे यांनी त्या अगोदर हिंदी मराठी चित्रपटाची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली होती। टूर टूर या नाटकाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना चांगलीच ओळख मिळवून दिली होती। गजरा, मालिका, मराठी चित्रपट असा त्यांचा यशाचा आलेख चढतच राहिला। लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते। आईमुळेच मला विनोदी अभिनयाची जाण झाली असे ते नेहमी म्हणत। आईच्या निधनाने लक्ष्मीकांत बेर्डे खचून गेले। त्यानंतर वडिलांचेही निधन झाले। अशातच 5 एप्रिल 1998 रोजी रुहीचे देखील निधन झाले। या घटनेमुळे लक्ष्मीकांत बेर्डे खूपच खचले होते। दरम्यान प्रिया अरुण यांच्याशी लग्न केल्यानंतर लक्ष्मीकांतला अभिनय आणि स्वानंदी ही 2 अपत्ये झाली। मुलांसोबत वेळ घालवण्याचे, त्यांच्यासोबत खेळण्याचे दिवस असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीच्या विकाराने ग्रासले। आपल्या अखेरच्या दिवसात ते अंथरुणाला खिळून राहिले होते। किडनीच्या आजारामुळे 16 डिसेंबर 2004 रोजी या महानायकाचे मुंबईत निधन झाले। महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर होते।